थांबा जरा. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल एक असं सत्य कळणार आहे जे कुणीही तुम्हाला आजपर्यंत सांगितलं नाही. तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी विचित्र चाललंय का? लोक हळूहळू दूर जात आहेत. ज्या गोष्टी आधी आवडायच्या त्या आता अर्थहीन वाटतात. तुम्ही एकटे पडत चाललात, पण आतून कुठेतरी काहीतरी घडतंय असं वाटतंय. जर हो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कदाचित सध्या तुम्ही संघर्ष करत आहात. कोणी समजून घेत नाही. मेहनतीचं फळ दिसत नाही. अपयश जास्त येतंय आणि मनात सतत एकच प्रश्न, माझ्याच आयुष्यात असं का? पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं वाईट नाहीये, जर मी सांगितलं की हेच संकेत आहेत तुमच्या आयुष्यात मोठा बदल होण्याचे, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 संकेत सांगणार आहे. असेच 5 संकेत जे तुमच्या आयुष्यात दिसायला लागले असतील तर समजा तुमचं आयुष्य पुढच्या लेवलवर जाणार आहे. पण हे संकेत प्रत्येकाला दिसत नाहीत. हे संकेत फक्त त्यांनाच दिसतात ज्यांना आयुष्यात मोठं काहीतरी करायचं असतं. कदाचित आज तुम्ही तुटलेले वाटत असाल, पण कदाचित विश्व तुम्हाला तोडत नाहीये, ते तुम्हाला तयार करत आहे. तयार मोठ्या जबाबदारीसाठी, मोठ्या यशासाठी, मोठ्या बदलासाठी. म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण शेवटचा 5वा संकेत तुमचं पूर्ण विचारविश्व बदलून टाकेल. आणि जर तो संकेत तुमच्या आयुष्यात असेल तर लक्षात ठेवा, तुमचा वेळ जवळ आला आहे. आज आपण फक्त मोटिवेशनल बोलणार नाही, आज आपण सत्य बोलणार आहोत. आज आपण तुमच्या संघर्षामागचं कारण समजून घेणार आहोत. आणि जर या 5 पैकी एक तरी संकेत तुमच्या आयुष्यात असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरेल. चला तर मग सुरुवात करूया. संकेत क्रमांक 1, सगळं तुटत असल्यासारखं वाटणं. कधी कधी आयुष्यात असा टप्पा येतो की सगळं काही हातातून निसटतंय असं वाटतं. ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल आहे असं वाटत होतं त्या सुद्धा बिघडायला लागतात. नोकरीत अडचणी, पैशात तंगी, नात्यांमध्ये गैरसमज आणि आपण विचार करतो हे सगळं एकदमच का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, निसर्गात जेवढा मोठा बदल होणार असतो तेव्हा आधी जुनी रचना तुटते. जुनं घर पाडल्याशिवाय नवीन मजबूत घर बांधता येत नाही. तसंच आयुष्यातही कधी कधी तुटणं म्हणजे संपणं नसतं, ते नव्याने उभं राहण्याची तयारी असते. जर सध्या तुमच्या आयुष्यात खूप काही तुटत असेल तर कदाचित तुमचं आयुष्य नवीन स्तरावर जाणार आहे. संकेत क्रमांक 2, लोक अचानक दूर जाणं. काही लोक आपल्या आयुष्यात खूप जवळचे असतात. आपल्याला वाटतं हे कायम सोबत असतील, पण अचानक ते दूर जातात. बोलणं कमी होतं, साथ कमी होते आणि मनाला खूप त्रास होतो. पण कधी विचार केलाय का, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एका विशिष्ट टप्प्यासाठी येते. जेव्हा तुमचा पुढचा प्रवास सुरू होतो तेव्हा काही लोक आपोआप मागे राहतात. त्यांनी साथ सोडली म्हणून तुम्ही चुकीचे नाही. कदाचित तुमचा पुढचा लेवल त्यांच्यासोबत जुळत नाही. लोक दूर जाणं म्हणजे तुम्ही एकटे नाही, तर तुम्ही पुढे चाललात याचा संकेत आहे. संकेत क्रमांक 3, एकटेपणा वाटणं. अचानक तुम्हाला गर्दी आवडेनाशी होते. जास्त बोलावंसं वाटत नाही. तुम्ही स्वतःमध्येच शांत बसायला लागता. लोक म्हणतात तू बदललीस, पण कधी कधी हा बदल वाईट नसतो. जेव्हा माणूस आतून मजबूत व्हायला लागतो तेव्हा तो बाहेरच्या आवाजांपासून दूर होतो. हा एकटेपणा कमजोरी नसतो, तो स्वतःला शोधण्याचा काळ असतो. या काळात तुम्ही स्वतःला ओळखायला लागता, तुमच्या चुका समजतात, तुमच्या ताकदी दिसायला लागतात. हा एक ग्रोथ फेज असतो. जर तुम्हाला सध्या एकटेपणा जास्त जाणवत असेल तर कदाचित तुम्ही आतून मोठे होत आहात. संकेत क्रमांक 4, सतत अपयश येणं. तुम्ही प्रयत्न करता पण रिझल्ट मिळत नाही. पुन्हा प्रयत्न करता, पुन्हा अपयश आणि मग वाटतं कदाचित मीच सक्षम नाही. पण सत्य वेगळं आहे. मोठं यश मिळवायचं असेल तर मोठी परीक्षा द्यावी लागते. सामान्य लोकांना सामान्य अडचणी येतात, पण ज्यांच्यात मोठी क्षमता असते त्यांना कठीण संघर्ष दिला जातो. अपयश म्हणजे देवाचा नकार नाही, तो तुमची तयारी चालू आहे याचा संकेत आहे. हार मानू नका,
कदाचित तुमचा मोठा ब्रेक थ्रू अगदी जवळ आहे. संकेत क्रमांक 5, आतून जिद्द जिवंत असणं. सगळं चुकीचं चाललेलं असतानाही तुमच्या आत एक आवाज येतो, मी अजून संपलेली नाही, मी हार मानणार नाही. हीच सर्वात मोठी खूण आहे. कारण जे लोक खरोखर हरतात त्यांच्या आतील जिद्द आधी मरते. पण तुमच्यात अजून आग आहे, अजून स्वप्न आहेत, अजून विश्वास आहे. याचा अर्थ एकच, तुमचा काळ संपलेला नाही, तुमचा बदल सुरू आहे. मित्रांनो, आज आपण त्या 5 संकेतांबद्दल बोललो. पहिला संकेत, लोक हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. दुसरा संकेत, ज्या गोष्टी आधी आनंद देत होत्या त्या अचानक निरर्थक वाटू लागतात. तिसरा संकेत, तुम्ही एकटे पडता पण आतून मजबूत होत जाता. चौथा संकेत, अपयश वाढतं पण हार मानायची इच्छा मरत नाही. आणि 5वा संकेत, मन सतत सांगत राहतं काहीतरी मोठं बदलणार आहे. आता स्वतःला विचारा, या 5 पैकी किती संकेत तुमच्या आयुष्यात आहेत? जर एक तरी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता. जर 2 असतील तर तुम्ही बदलायच्या मार्गावर आहात. आणि जर 5 ही असतील तर लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलण्याच्या दारात उभं आहे. संकट ही तुमचं आयुष्य संपवायला येत नाहीत, ती तुमची क्षमता दाखवायला येतात. आज तुम्ही जे सहन करत आहात, लोकांची उपेक्षा, न मिळणारा सन्मान, न दिसणारे परिणाम, हे सगळं व्यर्थ नाही. विश्व तुम्हाला तोडत नाहीये, ते तुम्हाला घडवत आहे. आता लक्ष द्या, आज तुम्ही ठरवलं तरच बदल होईल. कोणी येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही, कोणी येऊन तुमच्यासाठी लढणार नाही. तुम्हालाच उठावं लागेल, तुम्हालाच स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. जर आजपर्यंत तुम्ही हार मानली नसेल, जर अजूनही तुम्ही आतून म्हणत असाल मी करू शकतो, तर खाली कमेंटमध्ये लिहा, मी हार मानणार नाही किंवा माझा बदल सुरू झाला आहे. ही कमेंट फक्त शब्द नाहीत, ही तुमची स्वतःशी केलेली प्रतिज्ञा आहे. आणि ऐका, तुमचा एक लाईक कदाचित कोणाला आशा देईल, तुमचा एक शेअर कदाचित एखाद्याच्या आयुष्यातील अंधार कमी करेल. तुमचं एक सबस्क्रिप्शन या चॅनलसाठी नाही तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी शांतपणे संघर्ष करत आहे. आपण इथे फक्त व्हिडिओ बघायला नाही आलो, आपण इथे आयुष्य बदलायला आलो आहोत. जर तुम्हाला खरंच मनाला भिडणारं रिअल खरं मोटिवेशन हवं असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्या आयुष्याचा पुढचा टर्निंग पॉइंट असेल. तुम्ही थकलात पण हरलेले नाही, तुम्ही पडला असाल पण संपलेले नाही. तुमचा वेळ येणार आहे आणि जेव्हा तो येईल तेव्हा आज तुम्हाला न ओळखणारे लोक तुमचं नाव लक्षात ठेवतील. तोपर्यंत संघर्ष करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, हे 5 संकेत तुम्हाला तोडायला नाही आले, ते तुम्हाला पुढच्या लेवलवर घेऊन जायला आले आहेत. तुमचा बदल अटळ आहे. मी तुमच्यासोबत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.